अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येनं 639 ला भागलं तर बाकी 10 उरत आहे, 712 ला भागलं तर बाकी 9 उरत आहे आणि 1525 ला भागलं तर बाकी 8 उरत आहे. तर अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. मग या संख्यांना भागलं तर बाकी प्रत्येकी अनुक्रमे म्हणजे याच्यात भागलं तर 10 उरते. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप मग 639 मधून किती मायनस केले आपण 10. त्यानंतरची स्टेप समजा पहिले 10 मायनस करतो तर किती येते 629. त्यानंतर 712 ला भागलं तर 9 बाकी उरते, किती राहते 703. आणि त्यानंतर 1525 ला भागलं तर बाकी 8 उरते, म्हणजे किती रे मग 1517. ठीक आहे इथपर्यंत. म्हणजे आपल्याला लसावी काळाच्या 629, 703 आणि 1517. ओके, मसावी. मग आपण मोठ्या संख्येचा मसावी कसा काढतो तर सगळ्यात मोठ्या संख्येला तिच्यापेक्षा लहान संख्येनं भाग देतो. मग 703 न 2चा भाग जाते, 7 दोणे 1406. परत 1 राहिला 111 ला 703 ला भाग द्या. मग 703 ला 111 न 6चा भाग जाते. ओके, 777 जाते 7चा भाग. मग 13तून 6 गेले 7, 1 दिला. 10 मधून 7 गेले 3, 37 न 111 ला भाग देऊ है ना. ही प्रोसेस 3चा भाग जाते, 7 त्रिक 21 चा 1 2, 3 त्रिक 9 आणि 2 11. 0 कशामुळे उरली तर 37 मुळे. परत 37 न आपण 629 ला भाग देऊ. मग 629 ला 37 न भाग देऊ तर कितीचा भाग जाते 1चा. 37 दोन्ही मोठे होते ना, लक्षात येत आहे. मग 37 1 37. 12तून 7 गेले 5, 1 दिला. 6 मधून 4 गेले किती 2, परत इथं किती 9. आता 37 किती होते, कितीचा भाग जाते बाबर 3 8 24. म्हणजे 8 7 56, 7 7 49 चा भाग जाते बा. 37 गुणेला 7, 4 7 21 आणि 4 है ना. कितीचा भाग गेला 7चा. 200 किती 59, बाकी 0 कोणामुळे तर फायनल आन्सर किती मग 37. 37 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की तिने 629, 730 आणि 1517 ला भागलं तर बाकी 0 उरते. आणि या संख्येला भागलं तर हिला भागलं तर 10 उरण, हिला भागलं 9 उरण, हिला भागलं 8 उरण. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती 37. नक्की झालं, सिंपल. चला, कोणाला नसन आलं लिहून घ्या बरं. आता गणित असं म्हणते की एका वर्गात काहीतरी विद्यार्थी बसले आहे. त्या एका वर्गात है ना 50 सफरचंद वाटायच्या, 65 चिकू वाटायच्या आणि 80 केळी वाटायच्या. पण हे वाटून झाल्यावर प्रत्येक प्रकारचे फळ माझ्याजवळ किती शिल्लक उरत आहे 5. ओके, माझ्याजवळ शिल्लक उरत आहे. आणि प्रत्येक प्रकारचं फळे सारख्या प्रमाणात वाटले. असं नाही की एखादा विद्यार्थी जवळचा आहे बा त्याला जास्त देऊन दिले, एखादा नाही आहे जवळचा कमी दिले, असं नाही है ना. प्रत्येकाला, एकाला जर समजा 4 चिकू दिले, सफरचंद दिले असेल तर प्रत्येकाला 4 4 4 4 4 है ना. जर समजा एकाला 2 चिकू दिले असेल 2 2 2 2 प्रत्येकाला 2, असं. तर प्रत्येक प्रकारचं फळ सारख्या प्रमाणात वाटले. पण माझ्याजवळ किती शिल्लक राहिले 5. म्हणजे वाटून झाल्यानंतर सफरचंद पण 5 शिल्लक राहिले, चिकू पण 5 शिल्लक राहिल्या, केळी पण 5 शिल्लक राहिले. असं. तर विद्यार्थ्यांची संख्या क्लासमध्ये किती आहे, वर्गात विद्यार्थी किती, असा प्रश्न आहे. बरं, पण आता समजा मी माझ्याजवळ 3 टोपल्या आहे ना वेगवेगळ्या. ह्या एका टोपलीत 50 सफरचंद आहे, एका टोपलीत 65 चिकू आहे, एका टोपलीत 80 केळी आहे. मी खालून समजा घेऊन गाडीत घेऊन इथं आणल्या 3 टोपल्या समजा आणि वर्गात वाटल्या है ना. मग एखाद्या विद्यार्थ्यानं म्हटलं सर 1 केळ द्या ना अजून, तर मला नाही म्हणता येईल ना. लक्षात येत आहे ना. म्हणजे काय तर पण मी काय करीन मग पहिलेच क्लासमध्ये याच्या आधी
लक्ष द्यायचं आधी तिकडच है ना, प्रत्येक प्रकारचं 5-5 फळ काढून ठेवून देईन. लक्षात येतं पहिलेच. म्हणजे मी क्लासमध्ये येताना 45 सफरचंद घेऊन येईल, 60 चिकू आणील आणि 75 केळी आणील आणि जेवढ्या आणले तेवढेच वर्गात वाटून देईल. म्हणजे मग प्रश्नच राहील है ना, राहणार नाही, कारण प्रत्येकाला सारखे चालले जाईल. मग प्रश्नच नाही राहील की एकानं म्हटलंय की सर मला 1 चिकू द्या ना, राजा आता शिल्लकच नाही. लक्षात येत आहे. पण माझ्याजवळ 5 फळं प्रत्येक प्रकारची शिल्लक आहे. समजलं काय झालं? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिले प्रत्येकातून आपली सोय लावून ठेवावी लागेल है ना. प्रत्येकातून 5 फळं काढून देऊ म्हणजे वर्गात किती वाटू? फक्त 45. प्रत्येक प्रकारचं 5 फळ काढून देऊ, वर्गात किती वाटू? 60. 5 फळं काढून देऊ, वर्गात किती वाटू? 75. ओके ठीक. आता आपल्याला 45 सफरचंद वाटायचे, 60 चिकू वाटायचे आणि 75 केळी वाटायचे. ओके ठीक. मग आता मला मसावी काढायचा का लसावी काढायचा हाही प्रश्न आहे है ना. ठीक. मग आता थोडस लक्ष द्या. समजा वर्गात उपस्थित असणाऱ्यांची संख्या ही जर 45 असली तर प्रत्येकाला एक काय भेटल? सफरचंद. पण वर्गात उपस्थित असणाऱ्याची संख्या 46 असली तर वर्गात तर 45च पोर आहे आणि फळ वर्गात तर 46 मुलं आहे आणि फळ 45 आहे. चालन काय? नाही. म्हणजे वर्गात उपस्थित असणाऱ्याच्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकतर 45 लागल किंवा त्याच्यापेक्षा कमी लागल. बरोबर ना. मग मसावीची डेफिनेशन काय? उदाहरणात दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या किंवा त्याच्यापेक्षा पण लहान, म्हणून इथं काय काढावं लागल? मसावी. क्लिअर? म्हणून 45, 60 आणि 75 चा मसावी किती होते? 15. पहा 45, 60, 75 चा मसावी 45, 60, 75. उदाहरणात दिलेल्या सर्व संख्येला 15 न भाग जाते. आता 3, 4, 5 तिघांनी भाग जाते का? नाही. म्हणून मसावी किती? 15. म्हणून उपस्थित असणारे वर्गात विद्यार्थी किती? मग 15. पहा कसं है ना. पहा समजा 15 विद्यार्थी क्लासमध्ये बसल्या, प्रत्येकाला सारख्या प्रमाणात सफरचंद वाटायचे. एकाच्या हिशोबावर किती जाईल? 3. प्रत्येकाला 3 वाटले. 45 सफरचंद गेले. माझ्याजवळ किती शिल्लक राहिले? 5. ओके ठीक. वर्गात उपस्थित विद्यार्थी 15 आहे. एकाला 4 चिकू दिले, प्रत्येकाला 4 वाटले. माझ्याजवळ शिल्लक किती आहे? 5. लक्षात येत आहे. समजा 5 केळी वाटली प्रत्येकाला, 15 लोक आहे. 15 5 75 गेले. माझ्या जोडी शिल्लक किती आहे? 5. तर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी किती? मग 15. समजलं? चल घ्या मग. आता हे गणित काय म्हणत आहे की वर्गामध्ये 145 पेरू वाटत आहे, 64 संत्री वाटत आहे आपण, 91 चिकू, पण प्रत्येकाला समान संख्ये एवढे. आणि वाटून झाल्यानंतर प्रत्येक प्रकारचं फळ 10 शिल्लक राहत आहे माझ्याजवळ है ना. तर वर्गात उपस्थित विद्यार्थी संख्या किती? किंवा है ना वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे एका विद्यार्थ्याला किती पेरू भेटल असा प्रश्न आहे. बरं, मग आता प्रत्येक प्रकारचं जर 10 फळ शिल्लक राहायला पाहिजे, मग ते पहिले 10 काढून टाकू नये. म्हणजे आपण काय करू, मग 145 मधून 10 काढले, मग किती राहील? 135. म्हणजे 135च पेरू वाटाच्या वर्गात. 10 काढले, 54 संत्री वाटाच्या वर्गात. ओके ठीक. आणि इकडनं 10 काढले तर 81 चिकू वाटाच्या वर्गात. मग इथं मसावी काढा लागेल 135, 54, 81 चा. ओके ठीक. मग 135, 54 आणि 81 चा मसावी. उदाहरणातील सर्व संख्येला 9 न भाग जाते. सगळ्यात पहिले 9 न भाग जाते है ना ठीक. मग आपण 9 न भाग देऊ.
15, 9 सक 54, 9 9 81. पुन्हा उदाहरणातील संख्यांना 3 ने भाग जाते है ना. ठीक, 3 5 15, 3 2 6, 3 3 9. अजून भाग जाते नाही. त्याला काय काढायचं होतं, मसावी है ना. मग मसावी येते या गणिताचा 9 त्रिक 27 आणि तेच काय असते, आपल्या वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या पडते. म्हणजे त्या वर्गात 27 विद्यार्थी आहे. प्रत्येकाला किती पेरू मिळाले असा प्रश्न आहे. साहजिक 135 वाटत आहोत आपण है ना. म्हणजे 135 पेरू आणि वर्गात विद्यार्थी 27, तर किती पेरू भेटन एका विद्यार्थ्याला, तर 27 न कितीचा भाग गेला, 5चा है ना. पहा बरं, 7 5 35 चे 5 3, 5 2 10 3 13. म्हणजे साहजिक प्रत्येक विद्यार्थ्याला 5 काय भेटल, पेरू. म्हटलं झालं. घ्या मग आताचं गणित असं आहे, लक्ष द्यायचं पहा की 2 असे मीटर आहे, विद्युत मीटर. आता तुम्हाला माहित झालं, प्रत्येकानं मीटर पाहिलाय है ना, प्रत्येकानं ऑब्झर्व केलाय, लाल लाईट लागते त्याच्यात, सगळ्यांना माहित आहे. असे 2 विद्युत मीटर असतात, लक्ष द्यायचं पहा. आता हे विद्युत मीटर प्रत्येक 60 सेकंद नंतर असा लाल लाईट ब्लिंक करते, असा लाल लाईट. ठीक, ओके. म्हणजे प्रत्येक 60 सेकंद नंतर. शिकवताना लक्ष देऊ आपण. हा, ठीक. आणि दुसरं मीटर आहे ते प्रत्येक 62 असं सेकंद नंतर लाल लाईट ब्लिंक करते. ठीक आहे, दाखवते असा लाल लाईट. मग प्रश्न असा म्हटला की दोन्ही मीटर एकाच वेळेस लाल लाईट केव्हा दाखवते. जर दोन्ही लाईट 10 वाजता सकाळी लागली असेल, 10 वाजता एकाच वेळेस, तर नेक्स्ट दुसऱ्या वेळेस किती वाजता दोन्ही लाईट एकाच वेळेस ब्लिंक करा, लाल लाईट दाखवा. समजला प्रश्न. म्हणजे काय, तर हा 60 सेकंद, नेक्स्ट हा 120 सेकंद, 180 सेकंद. म्हणजे 60 पाड्यातली संख्या, 62 च्या पाड्यातली संख्या. म्हणजे कधीतरी एक अशी संख्या असेल, शब्दाकडे लक्ष द्या, एक अशी संख्या असेल, त्या संख्येला है ना, त्या संख्येला 60 नाही भाग जाईल, 62 नाही भाग जाईल. समजलं. म्हणजे ती एक कोणती तरी संख्या असेल, ती 60च्याही पाड्यात असेल, 62च्याही पाड्यात असेल. लक्षात येतं. उदाहरणार्थ घेऊ आपण, उदाहरणार्थ कन्फर्म नाही हा. उदाहरणार्थ 1000 सेकंद, उदाहरणार्थ 1000 सेकंद अशी संख्या असेल ती 60 नाही भाग चालला, 62 नाही भाग चालला. म्हणजे 1000 सेकंद वेळ है ना, दोन्ही लाईट एकाच वेळेस लागल. समजत आहे. उदाहरणार्थ घेतला आपण, हे कन्फर्म नाही. मग आपल्याला काय शोधायची आहे, अशी ती संख्या जिला उदाहरणातील दोन्ही संख्येनं भाग जाते. ठीक आहे ना. मग अशी संख्या शोधणं म्हणजे काय शोधणं आहे, 60 आणि 62चा लसावी. कारण उदाहरणातील संख्यांनी एका संख्येला भाग जाते, ती संख्या म्हणजे त्या संख्येचा लसावी असतो. म्हणून 60 आणि 62 चा आपल्याला काय घ्यायचा आहे, लसावी. ओके, ठीक. मग आता 60 आणि 62 ला 2 भाग जाते, 2 30 आणि इकडे किती 31. आता भाग जाते नाही. मग सर्वांचा काय करतो, गुणाकार. 30 2 60, लसावी किती येते पहा है ना, पहा. तर 30 2 60 गुणेला किती मग 31. 0 जसेच्या तसे 6 1 6 6 3 18. 1860 काय म्हणा लागल, सेकंद. 18 प्रत्येक 1860 सेकंदला 60 नाही भाग जाते, 62 नाही भाग जाते. म्हणजे 1860 सेकंद. नेक्स्ट अजून 1860 सेकंद. पण या सेकंदचं रूपांतर करू आपण मिनिट मध्ये. मग काय, तर त्या 1860 ला कितीनं भागायचं आहे, 60 न.
है ना. ठीक. आता 0 0 कॅन्सल, 6 6 साइन त्रिक 18. लक्षात येत आहे, साइन त्रिक 18. 0 0 कॅन्सल. हा, मग किती 0 6 6 1 6. 31 काय होईल मिनिट. प्रत्येक 31 मिनिट नंतर है ना दोन्ही लाईट एकाच वेळेस ब्लिंक करा. ओके. मग आता सकाळी 10 वाजता लागलं होतं, मग नेक्स्ट अजून 31 मिनिटानंतर है ना. म्हणून सकाळी किती 10 वाजून 31 मिनिटाला दोन्ही लाईट एकाच वेळेस लागतात. समजलं. चाल द्या मग. मग या गणितात काय म्हणते, 3 बेल अनुक्रमे है ना 15 18 25 सेकंदच्या फरकाने टोले देतात. म्हणजे प्रत्येक एक बेल एक असन जी प्रत्येक 15 सेकंद नंतर टोले देते. दुसरी असेल जी प्रत्येक 18 सेकंद नंतर टोले देते. आणि तिसरी असेल जे प्रत्येक 25 सेकंद नंतर टोले देतात. अशा 3 वेगवेगळ्या बेल आहेत. मग आता तर किती मिनिटांनी त्या तिन्ही बेल एकाच वेळेस टोले देतील. म्हणजे काय तर तीनही संख्येनं भाग जाणारी एक संख्या. लक्षात येत आहे. म्हणून इथं 15 18 25 चा काय काढायला लागल लसावी. ओके. मग आता इथं 15 18 आणि 25 चा लसावी काढलाय. तीनही संख्येला कितीनं भाग चालला, तीनही संख्येला कितीनं भाग चालला नाही जात. म्हणून कोणतेही 2 संख्येला 5 न भाग चालला. ठीक आहे. 5 त्रिक 15 5 5 25 18. परत 3 न भाग चालला. 3 1 3 3 सक 18 5 5 5 25 25 सक 150 15 त्रिक 45 किंवा 5 6 पंच 30 30 त्रिक 90 9 5 45 450. ओके. म्हणजे 450 सेकंद ला तीनही घड्याळ किंवा तीनही बेल एकाच वेळेस टोले देते. पडलं. पण आपल्याला मिनिट विचारलं, म्हणून या सेकंदचं रूपांतर कशात करणार मिनिटात. मग सेकंदचं रूपांतर मिनिटात कसं करतो तर 450 सेकंदला 60 सेकंद भागतो. मग हा 0 0 कॅन्सल है ना. 45 ला 6 न भाग देऊ. साइन 7 42 3 राहिले. छेद 6 म्हणजेच 1/2 म्हणजे 7.1/2 मिनिट. 7.5 मिनिट. यालाच असंही लिहिल्या जाते 7.5 मिनिट. समजलं. म्हणजे प्रत्येक 7.5 मिनिटानंतर त्या तीनही बेल एकाच वेळेस टोल देते. समजलं. चाल घ्या. मग विद्यार्थी 1440च काढते. म्हणूनच हा प्रश्न आहे, हा पेपरचा प्रश्न आहे. द्या लक्ष पहा. प्रश्न काय म्हटला की अशी संख्या कोणती आहे ना, पण ती संख्या कशी पाहिजे लहानात लहान वर्ग संख्या है ना, की जिला 8 12 15 ने निशेष भाग जातो असा प्रश्न आहे ना. मग 8 12 15 ने भाग जातो म्हणजे याचा अर्थ तीनही संख्येनं भाग जातो म्हणजे ती काय असेल लसावी. समजलं. कारण लसावीला उदाहरणातील सर्व संख्येनं निशेष भाग देतो. मग 8 12 15 आपण काय काढू लसावी. मग चला पहा 8 12 15. आता काय होते तिन्ही संख्येला भाग जाते काय नाही. मग कोणत्याही 2 संख्येला 12 आणि 15 ला 3 न भाग चालला. 3 चौक 12 3 5 15. पुन्हा अजून 4 आणि 8 ला 4 न भाग चालला. ओके. आता सर्वांचा काय करतो गुणाकार. 5 2 10 10 चूक 40 4 त्रिक 12 120 म्हणजे लसावी किती आला 120. ओके इथपर्यंत है ना. ठीक 120. मग आता तुम्हाला माहित आहे 120 अशी लहानात लहान संख्या आहे जिला उदाहरणातील सर्व संख्येनं निशेष भाग जाते आणि त्याच्या पुढच्या संख्या या 120च्या
पाड्यातले असन, पटीतली असन. मग 120 न भाग जाणारी संख्या पाहू आपण. तर 120 न 1440 ला भाग जातो. 1440 ला पा 120 न कितीचा? 12चा. म्हणून 1440 असं म्हणणं चुकीचं आहे. का? कारण 1440 कोणाचाच वर्ग नाही. तुम्हाला वर्ग संख्या विचारली, तुम्हाला भाग जाणारी संख्या नाही विचारली. कॉन्सेप्ट क्लिअर करा, इथं चुकते विद्यार्थी. ठीक आहे ना. तुम्हाला वर्ग संख्या विचारली. 1440 हा वर्ग होऊ शकत नाही, कारण पूर्ण वर्ग संख्येचे गुणधर्म आहे. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 0 आला तर तो एकटा येत नाही, तो 2 2च्या गटात येते. ते आपण वर्ग आणि वर्गमूळ युनिट मध्ये शिकतो. ठीक आहे ना, इथं मी शिकवत नाही. पण आता पहा, तुम्हाला माहित आहे 1440 वर्ग आहे का? पाहू. पहा, 12चा वर्ग किती होते? 144. बरं, 12 वर अजून एक 0 वाढू, 120 चा वर्ग. जास्तीत जास्त असं होईल ना. मग 120 चा वर्ग पहा बरं काय होते? 12चा वर्ग 144. 1 2 2 14,400. 1440 ला कुठे जागाच नाही. समजलं? 1440 हा वर्ग नाही. आणि तुम्हाला प्रश्न काय केला? अशी वर्ग संख्या कोणती? वर्ग संख्या. मग 1440 ला हो 120 न भाग जाते, पण ती वर्ग संख्या नाही. म्हणून आपल्या हे गणिताचं उत्तर नाही. 120 न 2500 ला भाग जात नाही, 120 न 1600 ला भाग जात नाही. देऊ का? चला, 1600 ला 120 न भाग देऊ. 12 1 12 किती राहिले? 4. 12 न 40 ला भाग जाते का? नाही, म्हणजे 12 नाही भाग जात नाही. मग कोण राहिलं? 3600. आणि 3600 वर्ग संख्या आहे, 60चा वर्ग. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 3600. समजलं? चला, घ्या लिहून घ्या पटकन. 3600 उत्तर म्हणा. मोस्ट इम्पॉर्टंट गणित असं म्हणू नका, कारण आपण चुकलो. आता पहा, आणि हे पेपरचं गणित आहे, मी फक्त लिहिलं तिथं. मग ठीक. मग पेपर मध्ये असंच प्रकारचं गणित येईल, संख्या वेगळ्या असेल. है ना? पहा मग आता हे गणित काय म्हणते की आपण 12 12 12 गोळ्या वाटत आहोत, किंवा 26 26 26 गोळ्या वाटत आहोत, किंवा 18 18 18 गोळ्या वाटत आहोत. उदाहरणार्थ समजा मी सुरू केलं 12 12 12 12 12 गोळ्या, आणि प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडते. याचा अर्थ जर मी 12 12 12 12 गोळ्या वाटल्या, शेवटच्या विद्यार्थ्याला किती भेटल? 10. समजलं? 2 कमी पडते ना. लक्षात येत आहे? कारण मी प्रत्येक विद्यार्थ्याला समान वाटायच्या. मग 12 12 12 12 वाटल्या तर शेवटच्या विद्यार्थ्याला किती भेटते? 10, कारण 2 कमी पडते. अरे यार, आता 10च आहे. तो म्हणून सर ठीक आहे, काही हरकत नाही, देऊन द्या. बरं, मग मी म्हटलं त्याला नाही थांबा, प्रत्येकाला 26 26 26 26 वाटलं तरी शेवटच्या विद्यार्थ्याला किती भेटल? 24. प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. समजला प्रकार? शिल्लक नाही राहत. आणि समजा समान 12 12 वाटले आणि माझ्याजवळ 2 शिल्लक राहिले, असं आहे का? नाही, 2 गोळ्या कमी पडते. ओके, ठीक. मग आता साहजिकच 12 26 18 गोळ्यांची संख्या किती? तर 12 26 18 तिघांनी भाग जाणारी एक संख्या म्हणजे काय? लसावी. पहिले काय काढणे मला? लसावी. ओके, चला, हे क्लिअर झालं. मग मी काय करतो? 12 26 18 चा काय काढू आपण? लसावी. तीनही संख्येला भाग जाणारी संख्या सगळ्यात पहिले कोण आहे? बेसक 12, 13 2 26, 2 9 18. अजून भाग जाते तीनही संख्येला? नाही. मग 2 संख्येला 3 भाग जाते. 3 2 6, 3 3 9, 13 जसेच्या तसे. अजून भाग जाते? नाही. मग सर्वांचा गुणाकार लसावी आला आपला. पहा, आता समजा असं 3 3 9, 9 2 18, 18 2 36, 36 गुणेला 13.
असंही करू शकता, ठीक आहे. किंवा 13 त्रिक 39, 3 दोने 6, 6 दोने 12, 12 गुणिले 39, काही करा. ओके ठीक. मग आता आपण या सर्वांचा गुणाकार केला, किती काढला तुम्ही गुणाकार? 468. सर्वांचा गुणाकार करा, तो इथे 468. ओके इथपर्यंत. हा लसावी म्हणजे सर्वांचा गुणाकार, किती ते 468. आता तुम्हाला माहित आहे, कन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे. बाकी पुढच्या भाग जाणाऱ्या संख्या ह्या लसावीच्या पटीतल्या असते. ओके ठीक. मग 468 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. परत 468 ला निशेष भाग जाते, पण 2 घोड्या कमी पडते. म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये पाहिजे होते 466, 2 घोड्या कमी पडते. ऑप्शन मध्ये पाहिजे होते 466. जर असं असतं तरी आपल्या गणिताचं उत्तर आलं असतं. समजत आहे? तुम्ही जर 468 मध्ये 2 मिळवले, 470 म्हटले असते तर 2 घोड्या शिल्लक राहते. आपल्याला शिल्लक नाही ठेवायच्या, कमी पडल्या पाहिजे. ओके ठीक. उत्तर 466 पाहिजे होतं, पण ऑप्शन मध्ये आहे नाही. म्हणून आपण काय केलं? 468 ची दुप्पट. 8 दोने 16, 6, 6 दोने 12, 13, 4 दोने 8, 1 9, किती? 936 ला निशेष भाग जाते, पण 2 घोड्या कमी पडल्या पाहिजे. म्हणून काय पाहिजे होतं? 934 पाहिजे होतं ऑप्शन मध्ये, 934. पण जर तुम्ही 938 म्हणाल तर हे 2 घोड्या शिल्लक पडते, म्हणून आपलं हे उत्तर येणार नाही. क्लिअर? ओके चालेल. मग आता 468 ची काय करायला लागेल? तिप्पट. 8 त्रिक 24, 4, 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2 20, 0, 2, 4 त्रिक 12, 13 आणि 14. 1404 जर म्हणाल तर निशेष भाग जाते, आपल्याला 2 घोड्या कमी पडल्या पाहिजे, है ना. म्हणून हे उत्तर येणार नाही. समजलं? ठीक. आता 468 ची चौपट करू, कारण पुढच्या भाग जाणाऱ्या संख्या लसावीच्या पटीतल्या असते. ओके. 8 चूक 32, 2, 8 चे किती रे? 3, 6 चूक 24 आणि 3, 27, 2, 4 चूक 16 आणि 2 किती? 18. किती आला गुणाकार? 1872 ला निशेष भाग जाते, 2 घोड्या कमी पडते, 1870 असं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे गोळ्या किती असेल? 1870. नक्की. तर प्रत्येक वेळेस 2 गोळ्या काय पडते? कमी पडते. ओके चालेल. चला घ्या मग लिहून गणिताचं उत्तर 1870.